आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काही हवंय का तुम्हाला? नाही, शमिका झोपलीये का ते बघायला आलो. झोपली ती? अजिंक्य सर, मला थोडंसं बोलायचंय. त्या टीचर जे काही म्हणत होत्या त्याचा खरंच विचार करा तो. पण काय हरकत आहे? मला तर त्या तुमच्यासाठी योग्य वाटतात. दिसायला सुंदर आहे. तुम्ही दोघंही उच्च शिक्षित आहात. ते एकमेकांना पूरक असं. काय बोलताय तुम्ही? नाही, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना शमिकाचा वेळ आहे आणि आपल्या शमिकाला सुद्धा त्या तिची मम्मा म्हणून हव्याच आहेत की. मग काय हरकत आहे ना विचार करायला? म्हणून म्हटलं की विचार करा. ठीक आहे, करेन विचार. कोण आहे? बघ ना जरा कोण आहे. ओवी आंटी. शमिका, काय ग? काय झालं? माझी मध्ये कधीच का आलेली काय माहित. नको ते बोलून गेले. ती आली नाहीये. तिला आणलंय. मी यायला सांगितलं तिला. काय? अरे समीर अंकल, असं का केलंस? मधुरामेश ती माझ्या डॅडला लग्नाबद्दल विचारलंय. हो, आणि वृंदा आंटी म्हणते की लग्न करा. अरे, आता डॅडा तिला खरंच हो म्हणाला तर? तू नको टेन्शन घेऊ. मला वृंदा आंटी आणि डॅडाचा विचार करून टेन्शन नाही आलंय. मग मला ह्याचे टेन्शन आलंय, जर माझा डॅडा आमच्या मिसला हो म्हणाला तर आमची मिस अडकेल ना. हो ग, ही खरंच मोठी रिस्क आहे. समीर, काय गरज होती एवढी रिस्क घ्यायची? अरे तुम्ही दोघी नका टेन्शन घेऊ. फुल प्रूफ प्लॅन आहे. झोपा. अहो, अरे समीर,
अजिंक्यराव, मास्तर काय चाललंय? काय झालं सकाळ सकाळी एवढा गहन विचार कसला करताय तुम्ही? काही नाही, आपलं कामाचाच विचार करत उभा होतो. अजिंक्यराव, तुमची ही चोरी मी आधी पकडलेली आहे. हा? नाही नाही, तुमचा मित्र म्हणून तुम्हाला एखाद्या गोष्टीवरती सोल्युशन नाही देऊ शकलो तरी वडीलधारी माणूस म्हणून तुमचं ऐकून ते घेऊ शकतो ना. हा? बोला बोला बोला, काय झालं? खरंय. आणि आयुष्यात एखादा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा वडीलधारी व्यक्ती हवीच. आज तर मला एक लग्नासाठी स्थळ आहे. हो, अच्छा अच्छा, बर बर. त्या परवा शमिकाच्या मॅथ्स टीचर आल्या होत्या ना, ते हेच डिस्कस करायला आल्या होत्या. हो, अच्छा अच्छा, बर बर. आणि यामागे कारण शमिका आहे. हा, अर्थातच. आता तुम्ही लग्न करण्यामागे कारण खरं तर शमिकाच असलं पाहिजे, नाही का? नाही, तसं नव्हतं म्हणायचं मला. म्हणजे पर्टिक्युलरली त्यांचं स्थळ मला आलंय याच्या मागे कारण शमिका आहे असं म्हणायचं मला. अच्छा, बर. म्हणजे शमिकांनीच त्यांना विचारलं की तुम्ही माझी आई होऊ शकता का? मस्त त्या टीचर आहेत, त्यांचे पती आता हयात नाहीये. अरे बर. स्वतःसाठी पण स्थळ शोधतात, म्हणूनच त्यांनी मला विचारलं. कळत नाहीये काय निर्णय घेऊ. चौघे एकत्र किती छान दिसत आहेत ना. हा, नाही पण म्हणजे मला असं वाटतं की काही हरकत नाही. हा म्हणजे शमिकाची जर मनापासून इच्छा असेल की त्यांनी तिची आई व्हावं तर तुम्ही त्यांच्याशी लग्न करण्याचा विचार करायला काहीच हरकत नाही. शेवटी शमिकाचा आनंद महत्वाचा, नाही का? हो. मी काय म्हणतो, मी एक काम करा, तुम्ही आणि शमिका दोघांनी मिळून काय ते ठरवा त्याच्याबद्दल. बरोबर.